आई साहेब काय तिथं बाळा हो का ताक केलंय तुम्हाला केलं का ताक? तू पिली का? पिली मी. लय भारी. मला तुझ्या नादानं मला पण नाद लागलाय बरं का ताकाचा. ताक पेलेलं चांगलं असतं. आंबे घोटून बघ तू पण. थंड फ्रीज मध्ये ठेवलं होतं घट्ट मोठ घरच्या म्हशीचं घट्ट घट्ट ताक. दह्याचं ताक. भारी लागते बघा. काय केलंय त्याच्यात? काय केलंय हो का आता ही लोणचं केलंय मस्तपैकी कैरीचं. आता ह्या मटक्यात भरून ठेवा म्हणलं ग. ह्या मटक्यात भरून ठेवलं ना चांगलं राहतंय, पाणी सुटत नाही ना काय नाही. रोज करावं लागतंय, रोज एक मटकं संपतंय आपलं. रोज एवढं भरून ठेवलं का नाही दिवसभर जातंय म्हणजे संध्याकाळपर्यंत ही संपतंय. रोज ताजं ताजं एवढं एक मटकं भरून ठेवलं की तोंडी लावायला भयाला लय आवडतं आणि सगळ्यालाच आवडतं. ताज्या ताज्या कैरीचं रोज एक करायचं. तरी असं हे केलंय, लोणचं केलंय असं ह्याच्यातच बारीक केलंय, मिक्सर मध्ये बी लयच बारीक होतंय. आणि लसूण आणि कैरी चिरून आणि लसूण त्यात हळद मीठ टाकून हळद मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर सगळ्या करून ठेवलेल्या आहेत त्या. आता म्हणलं तरी भाज्या करून म्हणजे आमच्या करून ठेवलेल्या त्या दिरबाळाच्या आणि करायच्या त्या. आणि आज चपात्याच करावं म्हणलं मस्तपैकी कणिक मळून. सारखं अजून लय बाकी आहे काम. भाकरी काय होतंय केल्यानं दुपारनं भाकरी हडकायला लागलेली त्यामुळे म्हणलं चपात्याच करू आज दिरबाळा. आणि असं मस्तपैकी लोणचं करून ह्याच्यात ठेवलंय. कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला करूया स्वयंपाक.